तर आज आम्ही आलोय महालक्ष्म्यांच्या दर्शनाला। जेव्हा मी अमरावतीतच राहायचे तेव्हा मला प्रत्येक वेळी महालक्ष्म्यांच्या दर्शनाला जाता यायचं, पण जॉब लागल्यापासून क्वचितच कधीतरी असा योग येतो की दर्शनाला जाता येईल। पण यावेळी मी प्रेग्नेंट असल्यामुळे पुढचे काही महिने इथेच असणार आहे, त्याच्यामुळे दसरा, दिवाळी, गणपती, महालक्ष्म्या, नवरात्री सगळं काही मला बघायला मिळणार आहे। तसं तर मी दरवर्षी महालक्ष्म्यांची ओटी भरते, जर का मला येणं शक्य झालं नाही तर मी दुसऱ्या कोणाकडून भरून घेते। पण यावर्षी मी प्रेग्नेंट असल्यामुळे सगळे बोलत होते की मी ओटी भरू शकत नाही, त्याच्यामुळे आता जे सगळं सामान होतं ओटीचं ते मी या ताईंकडे आणून दिलेलं आहे आणि त्याच आता माझी ओटी देवीला चढवणार आहे। दोन्हीही महालक्ष्म्या दिसायला इतक्या सुंदर होत्या की त्यांच्याकडे बघतच राहावंसं वाटत होतं। ओटी भरून झाल्यानंतर आम्ही घरी गेलो आणि संध्याकाळी देवीला नैवेद्य झाल्यानंतर प्रसादाला गेलो। तर महालक्ष्मीच्या जेवणामध्ये सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आंबील असते आणि ती आमच्याकडची स्पेशालिटी आहे। त्याचबरोबर जवसाची चटणी, तिळाची चटणी, पंचामृत, हरभऱ्याच्या डाळीची चटणी, त्याचबरोबर विशेष महालक्ष्म्यांमध्ये बनणारी कोहळ्याची भाजी आणि डाळ भाजी आहे। आणि तुम्ही काहीही म्हणा, पण प्रसादामध्ये जेवलेल्या जेवणाची चव किंवा कुठल्या फंक्शन मध्ये जेवलेल्या जेवणाची चव ही काही वेगळीच असते, बरोबर? चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये, बाय।